मित्रांनो, आता आपण येऊ मध्य प्रदेशातील लग्न समारंभातील सोहळ्याचा आपण एक परामर्श करू. पहिल्यांदा येतो हळद समारंभ. हा सोहळा विवाहाच्या आधी एक महत्त्वाचा विधी आहे. या विधीत वधू आणि वराच्या कुटुंबातील सदस्य वधूच्या आणि वराच्या अंगास हळद लावतात. हळदीचे मिश्रण गाईच्या तुपात किंवा दुधात मिसळून तयार केले जाते. हळद लावल्याने त्वचा उजळ होते व चांगली चमकते. नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी यावेळी पारंपरिक गाणी देखील म्हणतात आणि नृत्य देखील करतात. इकडे आपल्या मराठी कुटुंबातील आणि मध्य प्रदेश कुटुंबातील हळदीतील सोहळ्यात एक वेगळेपण आहे. आपल्याकडे आवर्जून वराची उष्टी हळद वधूच्या घरी पाठवली जाते आणि ती आवर्जून तिच्या अंगाला लावली जाते. हा एक फरक आहे. आता त्याच्यानंतर येतो साखरपुडा किंवा एंगेजमेंट. साखरपुडा म्हणजे लग्नाची अधिकृत घोषणाच असं मानण्यात येतं. वधूवर एकमेकांना अंगठी घालतात व त्यांच्या नात्याची औपचारिक मान्यता त्यांना दिली जाते. या दिवशी वधूच्या घरी किंवा हॉलमध्ये कार्यक्रम होतो. एकमेकांना मिठाई भरवून आनंद साजरा करतात आणि शुभेच्छा दिल्या जातात. त्याच्यानंतर येतो मुख्य सोहळा, विवाह सोहळा. लग्न सोहळा पारंपरिक हिंदू पद्धतीने मध्य प्रदेशात मंदिरात किंवा मंडपात साजरा केला जातो. सप्तपदी म्हणजे 7 फेरे हे विवाहातील महत्त्वाचे विधी आहेत. वधूवर अग्नीसमोर 7 वचने घेतात व विवाह बंधनात अडकतात. कन्यादान, मंगळसूत्र बांधणे, सिंदूर लावणे हे महत्त्वाचे विधी या सोहळ्यात पार केले जातात. लग्नानंतर गृहप्रवेश विधी केली जातो. तेथे वधू नव्या घरात म्हणजे वराच्या घरात जायला सज्ज होते आणि त्यावेळी आपल्या मध्य प्रदेश आणि मराठी कुटुंबात एक फरक मला जाणवला. आणि त्यावेळी वधू पिता वरपित्याच्या हातात हात घेतो आणि त्यांना सांगतो, आता ही मुलगी तुमचीच आहे आणि आता तिचा सांभाळ तुम्ही तुमच्या मुलीप्रमाणे करा. आणि त्याला म्हणतात हातीबोटी. हा विधी मध्य प्रदेशच्या लग्न सोहळ्यात केला जात नाही. हा एक फरक आहे. 2 फरक आहेत. नाहीतरी नॉर्मल हिंदू पद्धतीनेच दोन्ही विवाह साजरे केले जातात.